नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बैंगन मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत मसाला वांग. त्यासाठी मी इथं 200 ग्राम वांगे घेतलेले आहेत. असे काटेरी गावरान वांगे आहेत. तुम्ही बघू शकता, एकदम ताजे असे काटेरी आणि चवीला खूप छान लागतात हे वांगे. असे थोडेसे छोटे वांगे आहेत, कोवळे. तर सुरुवातीला आपल्याला याचे काटे काढून याला कापून घ्यायचं आहे वांग्याला. सुरुवातीला यावरचे आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, कारण याला बरेच काटे आहेत, त्यामुळे आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत. आता आपल्याला थोडंसं याचं देठ कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता या वांग्याला आपल्याला आतून कट द्यायचा आहे अशा प्रकारे. आतमध्ये किडलेलं आहे का ते बघायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे वांग. यावरचे काटे काढून घेतलेले आहे, त्याचं थोडंसं देठ काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे कट देऊन घेतलेला आहे. तर आता आपल्याला कापल्यावर वांग आपल्याला पाण्यात टाकायचं आहे, नाहीतर बाहेर जर ठेवले तर हे काळे पडतात कापल्यानंतर वांगे. अशा प्रकारेच आपल्याला सगळे वांगे कापून घ्यायचे आहेत आणि पाण्यात टाकायचे आहेत. अशा प्रकारे मी वांगे कापून पाण्यात टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता, सगळे वांगे अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत. इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला छोट्या पळीनं 2 पळ्या तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे, तर यामध्ये आपल्याला आता हे कापून घेतलेले वांगे घालायचे आहेत. वांगे आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत. वांगे यावर आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हे वांगे आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत. वांगे आपले व्यवस्थित वाफवून झालेले आहेत. 2 ते 3 मिनिट हे वांगे आपण वाफवून घेतलेले आहेत. असे मस्त तेलात आपले वांगे वाफवून झालेले आहेत. तर आता आपण या एका डिशमध्ये हे वांगे काढून घेऊया. काढून घेतलेले आहेत. आता त्यामध्येच आपल्याला आणखीन छोट्या चमच्यानं 1 चमचा तेल घालायचं आहे आपल्याला. आणखीन थोडंसं वरती घालायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल वापरू शकता. तर यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमचा जिरं, जिरं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये 1 छोटा मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे, ते घालायचं आहे. कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याबरोबरच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे यामध्ये. तर व्यवस्थित आपल्याला हे कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अद्रक लसूण बरोबर. मी इथं मीडियम साईजचे 2 कांदे असे जाड जाड कापून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला याची थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे ग्रेव्हीसाठी. कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे, असा गोल्डन कलरचा कांदा झालेला आहे. तर यामध्ये मी छोट्या 3 मिरच्या अशा उभा कट देऊन घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. मिरचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 टोमॅटो मीडियम साईजचं मी बारीक कापून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा घालू शकता यामध्ये. टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर. टोमॅटोसुद्धा आपलं थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे. तर यामध्ये घालायचे आता आपल्याला जे आपण कांद्याची प्युरी करून घेतलेली होती 2 कांद्याची, ते घालायचे आपल्याला यामध्ये.
तर प्युरीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिट. कांद्यामधला कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला ही कांद्याची प्युरी परतून घ्यायची आहे. कांद्याची प्युरीसुद्धा आपली व्यवस्थित परतून झालेली आहे. यामधला सगळा कच्चापणा गेलेला आहे कांद्याच्या प्युरीमधला. तर यामध्ये घालायचे आपल्याला काही सुके मसाले. मी इथं 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, ते आपल्याला हातावर चोळून घालायचे आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला कापून घेतलेली. त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तिथून बेडगी मिरची पावडरनं कलर खूप छान येतो आणि तिखटसुद्धा कमी राहते. आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे आहेत मसाले. एक मिनिटभर आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत खालच्या कांद्याच्या प्युरीबरोबर. सर्व मसाले मी 1 मिनिटभर परतून घेतलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा भाजलेले शेंगदाण्याचं कूट, या ठिकाणी तुम्ही खोबरेचा किससुद्धा घालू शकता किंवा खसखससुद्धा तुम्ही मिक्सरमधून काढून घालू शकता. म्हणजे ग्रेव्ही आपली दाटसर होते आणि भाजी आपली मिळून येते. तर यामध्ये घालायचं आपल्याला आता गरम पाणी. आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे यामध्ये. बघू शकता अशी मस्त दाटसर आपली ग्रेव्ही झालेली आहे. आता यामध्ये घालाय आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अशी मस्त झालेली आपली ग्रेव्ही. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला वाफवून घेतलेले वांगे. ग्रेव्ही तुम्हाला कशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. वांगे आपण वाफवून घेतलेले आहेत त्यामुळे जास्त आपल्याला वांगे शिजवायची गरज नाही आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला हे फक्त भाजी शिजवून घ्यायची आहे. तर यावर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट हे भाजी शिजवायची आहे. वांगे घातल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे. अशी मस्त झालेली आहे आपली वांग्याची भाजी, तुम्ही बघू शकता. चवीला सुद्धा अप्रतिम लागते. आता यावरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. यावरून आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. अशी मस्त झालेली आहे आपली वांग्याची भाजी. तर आता आपण खाली काढून याला सर्व करून घेऊया. तर भाजी आपण सर्व करून घेऊया. अशी मस्त झालेली आपली वांग्याची भाजी. पटासा आपला बैंगन मसाला तयार झालेला आहे. खायला खूप टेस्टी लागतो. करायला सुद्धा अगदी घरच्या सामानामध्ये तयार होतो. तुम्ही हे पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा नानसोबत, भाताबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.